तर हे बघा मैत्रिणींनो, भावा बहिणींनो, तर सकाळचं रुटीन दाखवत आहे हे सगळं. तर आता या ज्वारीला खूप घाण झाली होती, मी धुवून काढली मस्त. आता वाद घातली मस्त ज्वारीच्या भाकरी करायच्या आणि डाएटसाठी पण खूप छान असते या. त्याच्यानंतर मी बाजरी पण धुतली आहे. तर हे बघा बाजरी पण वाळत घातली आहे, त्याच्यात पण खूप घाण झाली होती. मस्त अशा बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपात्या एक टाईम घेऊन एक टाईम ते, म्हणजे शरीराला पण असं वेगवेगळं पाहिजे ना खायला. बाजरी अजून एवढी घालायची वाळत, त्याच्या ओढणी टाकली शेजारी घालते, ऊन नाही आला अजून एवढं. आता इकडून घालाय सगळं वाळत घालून आता त्या साईडला पण ऊन येईल, काढून घेऊ नंतर 4 वाजता. तर सकाळी खूप कामाची घाई असते. आता भाजीसाठी काय करावं तर काल मेथीची भाजी आणलेली आहे, तर आता भाजी पण निवडून घेत आहे मी. तर हे बघा मस्त मी ठेचा पण बनवला आहे, हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ. हा ठेचा तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागतो. आणि हा कच्चा आहे बरं का, याच्यावर आहे ना आता हे तेल आहे ना, मी थोडंसं पोळ्यांचं तेल आहे गरम करून घेतलं, थोडंसं तेल टाकत्या, ज्याला जास्त लागेल ते जास्त घेईल, मी नॉर्मल टाकलं थोडंसं. तर असा ठेचा तुम्ही नक्की करा बरं का, खूप छान लागतो. तर हे बघा मेथीची भाजी, भात, चपाती आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, या सगळ्यांनी जेवायला. दीदी पण जेवण करते आणि दीदीचे पप्पा पण जेवायला बसले आहे. तर ऋतू पण जेवतोय. कशी झाली ऋतू भाजी? छान झाली? बरं ओके. तर या जेवायला सगळ्यांनी मेथीची भाजी खायला. आणि हा ठेचा खूप छान लागतो बरं का, खूप मस्त, एक नंबर झालाय ठेचा. चला या सगळ्यांनी जेवायला, बाय.